नाशिक शहरासह जिल्हाभरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र सध्या त्र्यंबकेश्वर मार्गे जाण्याची शक्यता असलेला हा पाऊस उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले तालुक्याकडे सरकल्याचं दिसतंय. तर गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाचा जोर कायम असल्यानं गोदावरी नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे. सध्या रामकुंडावरील टपऱ्या दुकान हटवण्याचे काम सुरू आहे. गोदाकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. गोदावरीच्या पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलं असून असाच पाऊस जर सुरू राहिला तर गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ करण्याचे निर्देश देखील देण्यात आले. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.